नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. बंगाल व आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपासह एनडीएचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आलेला आहे. ठाणे स्टेशन परिसरात नगरसेवक संजय वाघुले यांच्या पुढाकाराने तर भाजप कार्यालयात वर्तकनगर येथील जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकाराने, भाजप खोपट कार्यालय येथे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांनी बँड वाजवून विजय उत्सव साजरा केलाय. भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांना व एकमेकांना मिठाई, कोकम सरबत वाटून आनंद व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती, पक्षाने देशभर राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणामुळे हा विजय झालेला आहे. बंगाल, आसाममधील जनतेने विकास, सुशासन, राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती आपला अढळ विश्वास व्यक्त केला आहे. तसेच बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. यावेळी सर्व ठिकाणी शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंधू भगिनी उपस्थित होते. होत्या आणि कम्युनिस्ट पार्टीला हटवून त्या आल्या होत्या. ती तृणमूलच्या नावाखाली दुसरी कम्युनिस्ट पार्टीच होती आणि त्यांची जी दबंगशाही, कार्यकर्त्यांची दादागिरी ही सगळी जी त्या राज्यात चालू होती त्याच्या जीवावर त्यांनी सगळी व्यवस्था दाबून ठेवली होती. पण या वेळेला अमित शहाच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा ही सुरक्षित करण्यात आली. सर्व यंत्रणेला मोकळीक देण्यात आली. केंद्रीय फोर्स देखील ते लावण्यात आले. स्थानिक पोलीस देखील होते आणि त्यामुळे लोकांना मोकळेपणाने मतदान करता आलं. दडपणाविरहित मतदान करता आलं. एका एजन्सीच्या लोकांनी असं सांगितलं, ऍक्सिस माय इंडिया, की सर्वे त्यांनी दाखवला नाही. कारण काय, त्यांच्या सर्वेमध्ये 70% लोकांनी आपलं मत व्यक्त करायला नकार दिला आणि तिथे जे स्पष्ट झालं, हे लोक वळलेले आहेत ममता बॅनर्जीच्या शिकंजातून आणि तिने नंतर चुकून आली तर दादागिरी करू नये या भीतीपोटी त्यांनी आपलं मत नोंदवायला नकार दिला. ऍक्सिस माय इंडियाने सर्वे न देणं इथेच क्लिअर झालं होतं की भारतीय जनता पार्टीची सत्ता येते आणि ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या दादागिरीतून पश्चिम बंगाल आता मुक्त होऊ पाहते. त्यामध्ये पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या ठिकाणी ताकद लावली होती. त्या ठिकाणी आमची ताकद कमी पडली असेल, पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये जसं पश्चिम बंगालमध्ये आम्हाला उशीर झाला तसंच येणाऱ्या 5 वर्षांमध्ये केरळमध्येही चांगलं काम कार्यकर्ते त्या ठिकाणी करतील आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये पण केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकलेला असेल. झालं तेव्हा सगळ्यात जास्त मला वाटतं भारतामध्ये असं एक राज्य असेल पश्चिम बंगाल, ज्याच्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी मतदान केलं होतं. 90% वरती वोटिंग झालं होतं आणि खरं तर आम्हा सर्वांना तेव्हाच खात्री होती की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी ही मोठ्या मेजॉरिटीने येईल आणि आज 4 मे रिझल्टचा दिवस आहे. आपण सर्वजण बघतोय. खरं तर पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं, तिथे असलेल्या सर्व बेंगॉली बाई बंधूंचं मी इथे मनापासून आभार मानेन. तिथे काम करत असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा इथे मनापासून आभार आणि अभिनंदन करीन. कारण वर्षानुवर्ष असलेली त्यांची मेहनत, खरं तर त्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचार झाले तरी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद सोडलं नाही किंवा काम सोडलं नाही. अथक परिश्रमाने कमवलेला हा विजय. त्यामुळे पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन. हा खरं तर लोकशाहीचा विजय आहे. कुठलीही सत्ता असेल ही जनता तिथे फैसला करत असते की कुणाला आम्हाला ठेवायचंय आणि कुणाला आम्हाला काढायचंय. त्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांनी ठरवलं की त्यांना भारतीय जनता पार्टीचं राज्य आता हवंय आणि त्यामुळे त्यांनी तिथे मतदान केलेलं. विजयाचा शिल्पकार खरं तर भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमितजी शहा असतील, आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी असतील, ज्यांच्या खरं तर पायवाटांवरती सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतायत आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी असतील, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही.
सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरात भारतातील पहिले रंगसंग्रहालय आणि 100 वर्ष जुन्या ऐतिहासिक बाजारपेठांचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या दोन्ही प्रकल्पांचं सादरीकरण केलं आहे. दरम्यान आयुक्तांनाही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकल्पामुळे ठाण्याला सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघांनी नुकतीच भेट घेऊन शहराच्या विकासासाठी 2 महत्त्वाचे प्रस्ताव सादर केलेत. हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत राबवण्याचा विचार असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच आधुनिक विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या प्रस्तावात ठाण्यातील भारतातील पहिले रंगसंग्रहालय उभारण्याची योजना आहे. पारंपरिक संग्रहालयापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या प्रकल्पामध्ये रंगांचे विज्ञान, मानसशास्त्र, दृष्टी, ऑप्टिकल इल्युजन आणि सांस्कृतिक महत्त्व असे 12 दालनांमधून सादरीकरण केलं जाणार आहे. हा प्रकल्प शिक्षण आणि पर्यटनासाठी नवे आकर्षण करण्याची चिन्ह आहेत. आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या माध्यमातून संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने नौपाडा विभागातील प्रभाग क्रमांक 21 मधील सुमारे 550 ज्येष्ठ नागरिकांना ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या मोफत बस प्रवासासाठी स्मार्ट कार्डचं मोफत वाटप करण्यात आलंय. या उपक्रमाला आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य प्रतिष्ठान ठाणे वी आर फॉर यू यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नोंदणी अर्ज भरण्यापासून ते शुल्क भरणे आणि ते प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या हाती सुपूर्द करणे ही संपूर्ण प्रक्रिया किरण नागती यांच्या टीमने पूर्ण केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण न येता या योजनेचा लाभ मिळाला. या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचे माजी सभापती, शिवसेना सचिव विलास जोशी, संस्थेचे अध्यक्ष सचिन देशपांडे, कार्यकारिणी सदस्य रमाकांत चौधरी, माधव भिडे, मनोज पिंगळे, विविध भागातील मान्यवर उपस्थित होते. किरण नागती यांच्या माध्यमातून प्रभागात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून ज्येष्ठ नागरिकांसाठीही विविध योजना, सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसची प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जे खरं तर आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण परिवहन सेवेच्या माध्यमातून जसं साहेबांनी 60 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवा सुरू केली, पण स्मार्ट कार्ड ही एक नवीन संकल्पना आणली आणि त्या स्मार्ट कार्डला एक रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ती रजिस्ट्रेशन फी, या सगळ्या गोष्टी किंवा मग तो फॉर्म भरून मग तिथे देणं, त्याच्यानंतर ते कार्ड मिळणं, ही सगळी प्रोसेस कोणाला त्रास होऊ नये. एकतर हा गरमीचा काळ आहे, त्याच्याकरता आपण आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकूण या प्रभाग क्रमांक 21 मधल्या 550 ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा मोफत ठेवलेली आहे. त्याच्या 2 टप्प्यामध्ये त्याचं वाटप आपण करतोय आणि आज त्याचं दुसऱ्या टप्प्याचं वाटप आपण इथे करतोय. हे स्मार्ट कार्ड प्रत्येकाच्या हातात असलं, आता ते अनिवार्य केलेलं आहे, त्यामुळे कुठलीही म्हणजे ठाणे अंतर्गत असलेली परिवहन सेवेची कुठलीही बस त्यांना खरं पकडता येईल आणि ती मोफत होईल. पण स्मार्ट कार्ड अनिवार्य असल्यामुळे आणि अर्थात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही कार्यरत असल्यामुळे
या संस्थेच्या माध्यमातून आपण हा उपक्रम करतो. नाही ह्याची तर गरज होती. बऱ्याच लोकांना माहीत नसते आपल्याला काय फुकट मिळते, कशाची काय सोय आहे. सरकार तुम्हाला सगळं काय उपलब्ध करून देते, पण बऱ्याच लोकांना माहीत नसते. आणि ते किरण सर जे आहेत ते हे त्यांचे बरेच उपक्रम आहेत, त्यातला हा एक आहे. आणि बऱ्याच लोकांना माहीत नव्हते, त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि मिळेल तर सुंदर आहे, चांगला हा उपक्रम चांगला आहे. आणखीन त्यांचे कष्ट घेतात ते लोकांसाठी, विशेषतः सिनियर सिटीजन. आम्ही अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचा फार हे वाटतं, चांगलं वाटतं. नेहमी इथे सर कार्यक्रम राबवत असतात, आम्ही इथे सहभागी असतो. सगळे जेवतारी वगैरे एकदम व्यवस्थित सगळं केलं जातं. किरण नागती साहेब आमच्या प्रभागामध्ये खूप चांगलं काम करतात आणि आम्हाला सिनियर सिटीजन लोकांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे जे स्मार्ट कार्ड दिले आहेत त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मनापासून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माझं नाव नितीन नारायण सोपारकर. मी या हिंदू कॉलनीमध्येच राहतो आहे. समोरच अन्नपूर्णा सहनिवास सोसायटीमध्ये राहतो मी. ज्या टायमाला मी ऑफिसला जातो, सॅटिसफाईडून जात होतो, तेव्हा सकाळच्या टायमाला ही कसली गर्दी आहे मला माहीत नव्हतं. पण नंतर समजलं की एवढी सकाळपासून 5 वाजल्यापासून लोक लाईन लावत आहेत आणि हा उपक्रम चालू आहे की TMTचा सिनियर सिटीजन लोकांसाठी परिवहन सेवाचं कार्ड मिळणार आहे असं समजलं होतं. पण नंतर मला समजलं की किरण नागती सरांच्या इथे अधिवेशनातर्फे आपल्याला या गल्लीतल्या लोकांसाठी व नौपाड्या विभागातल्या लोकांसाठी हा उपक्रम इथे चालू आहे. त्या टायमाला मी अर्ज इथे दिला आणि आज कमीत कमी 1.5-2 महिन्यानंतर मला काही न करता, म्हणजे तिकडे लाईन न लावता, काही न कष्ट करता मला या संस्थेमार्फत मला हा मोफत कार्ड वाटप मिळालं आहे. मी खरोखर या किरण नागती सरांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मी त्यामुळे प्रथम किरण सरांचे मी खूप आभार मानते. आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि We for Youच्या माध्यमातून त्याने अनेक सेवा राबवलेल्या, सिनियर सिटीजनसाठी अनेक सेवा योजलेल्या आहेत. त्यातीलच एक सेवा म्हणजे परिवहन सेवा. सिनियर सिटीजनसाठी त्यांनी मोफत स्मार्ट कार्ड हे ठेवलेलं आहे की जेणेकरून त्यांना सगळीकडे प्रवास करणे सोयीचे होईल. आत्तापर्यंत त्याने अनेक गोष्टी सिनियर लोकांसाठी केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शिवसेनेच्या जय महाराष्ट्र, माथाडी व जनरल कामगार सेनेने मोफत सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्याबरोबरच कामगारांच्या पार्श्वभूमीचीही संघटनेकडून तपासणी केली जाईल. संघटनेच्या एकाही कामगारापासून मालक वा कंपनी अडचणीत येणार नसल्याची खबरदारी घेतली जाणार आहे, संघटनेचे अध्यक्ष जेरी डेव्हिड यांनी सांगितले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आनंद आश्रममध्ये सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष जेरी डेव्हिड यांच्याबरोबरच कार्याध्यक्ष राजेंद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजा ठाकूर, सरचिटणीस जयंत साठे, खजिनदार राजेश सकपाळ इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या प्रदेश सचिवपदी अनिल भगवान भोईर यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. त्यानुसार राज्यभरात स्वच्छता कर्मचारी, घरेलू स्त्री-पुरुष कामगार, चालक, सुरक्षा रक्षक, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन, गीग कर्मचारी इत्यादींची सदस्य नोंदणी केली जाईल. ह्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी, कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल आणि सर्व माहिती पोलिसांना दिली जाईल. काही कामगारांमुळे फसवणुकीच्या घटना आणि गुन्हे वाढत आहेत, त्यामुळे नोंदणीकृत कामगारांची पार्श्वभूमी तपासण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात जय महाराष्ट्र, माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या एकाही कामगाराकडून नागरिकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणार आहोत, असं अध्यक्ष जेरी डेव्हिड यांनी सांगितलं आहे. तर दर मंगळवारी डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखा आणि दर बुधवारी मुंबईतील बाळासाहेब भवन आणि दर शुक्रवारी 2 ते 5 या वेळेत आनंद आश्रममध्ये ही नोंदणी केली जाईल. नियमानुसार काम करणाऱ्या माथाडी कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याकरिता तसेच फसवणूक करणाऱ्या कामगारांवरती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी अध्यक्ष जेरी डेव्हिड यांनी दिला आहे. प्रथम महाराष्ट्राच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कामगारांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आणि आज साहेबांच्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आज आम्ही आनंद आश्रममध्ये एक बैठक बोलवली आणि आम्ही असा एक निश्चय केला आहे का कामगार सदस्य नोंदणी हे सुरू करायचं, जेणेकरून जेवढे आपले कामगार आहेत, जेवढे कामगार आपले आहेत
त्यांना सदस्य करायचं. जे आपले आता पहिल्यासारखाचा विषय राहिला नाही, आपल्या कंपन्या मोठ्या राहिल्या नाहीत. मग आता मॉल झाले, दुकानं झाले, मालक चालक हे जेवढं आहेत त्यांना सदस्य करणं, जसे हाऊसकीपिंगवाले झाले, छोटे मोठे जेवढे महिला वगैरे झाले, घरकाम, जेवढे कामगार आहेत, कामगार क्षेत्रामधले जेवढे लोक आहेत त्यांना आम्ही सदस्य करायचं ही एक मोहीम चालू केली, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये ठाणेकरांना पण त्याचा फायदा होईल. त्यांच्यावर म्हणजे एखादा आपल्याकडे कामगार काम करतो, तो कामगार कुठनं आला, त्याच्याकडे ID आहे का नाही, काय आहे त्याची पण आपल्याला माहिती भेटेल आणि पक्षाला पण आपला एक सदस्य भेटेल. कामगारांचा फायदा हा होणार का, कामगाराला आज काय आहे, हे जे कामगाराला पहिले जे कंपनी बेनिफिट द्यायचे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्यायचे, सरकार नोकरीवाल्यांना भेटायचं, ते कामगारांना भेटत नाही. मग ते फायदा आमच्याकडनं, आम्ही आमच्या पक्षाकडनं त्यांना कॅम्प वगैरे लावून तुम्हाला मेडिकल इन्शुरन्सचा विषय कसा करायचा, त्यांना हेल्थ इन्शुरन्सचा विषय, बाकी त्यांना एखादा कामगाराला काढलं कामावरनं तर त्याच्यासाठी बोलणारा पक्ष पाठीचा राहील. कारण काय होतो, दुकानात काम करणारा 10,000 8,000 काम करतो, 8-10 वर्ष काम केल्यानंतर त्याला मालक अचानक कामावरनं काढून टाकतो, मग त्याला त्याच्या पाठीशी कोण उभा राहत नाही. तो आमचा सदस्य झाला, त्याच्या पाठीशी पूर्ण शिवसेना पाठीशी उभं राहील. सदस्य नोंदणी अशी असेल की ज्या प्रभागामध्ये ज्या नगरसेवक आमचे आता सध्या पूर्ण सत्ता आमचे महापौर आपले सर्व आमचे आहेत, आमचे जेवढे नगरसेवक आहेत, जिथं आमचे नगरसेवक नाहीत तिथं पण आमचे पदाधिकारी आहेत, म्हणजे आमचे युनियनचे पदाधिकारी आहेत. हे पदाधिकारी त्या परिसरामध्ये निरीक्षण करतील का बाबा इथे कामगार कुठले कुठले आहेत. बाबा एक सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये काम करतो तो वॉचमॅन आहे, तो वॉचमॅन कुठला येतोय, त्याच्याकडे ID आहे का नाही, ते झालं. ते बाई कामाला येते तिचं काय आहे, असं सर्व म्हणजे प्लंबर असतो, तिथे वायरमॅन असतो, हे प्रत्येक सोसायटीमध्ये असतात. जेणेकरून आपल्याला माहीत पडेल का जो कामगार काम करतो तो बाबा बरोबर आहे, त्याच्याकडे ID आहे, उद्या काय त्रास नको व्हायला. दर शुक्रवारी आम्ही इथे 2च्या नंतर आम्ही इथं असणार आहे, 2 ते आम्ही 5-6 पर्यंत असणार, जेणेकरून कामगारांचे काही प्रश्न असतील तर ते आम्ही इथे निवारण करू. आता आमचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे का जे आपले पदाधिकारी आहेत ज्यांनी आपल्यामुळे आपल्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, म्हणजे काही त्रास देणं, पैसे मागणं हे ते नाही झालं पाहिजे. आणि सदस्य करताना पण त्यांच्याकडनं आपण पैसे न घ्यायचे नाही, त्यांना ₹1 आपला सदस्य चार्ज असेल तो घ्यायचा, जेणेकरून कसं आहे आपल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. ही संघटना ही जी संघटना आहे, आपल्या जे युनियन आहे, माथाडी कामगार सेना आहे, जनरल कामगार सेना आहे, ही जी संघटना आहे हे आपण एक पहिलं सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे का हे ज्या टायमाला मालक असला तर कामगार असणार, म्हणून मालकाला त्रास नाही झाला पाहिजे ह्याची पहिला काळजी घेतली पाहिजे. आणि मालकाला पण आपण सदस्य करून घेतो, जेणेकरून आपल्या जे कामगार आहेत त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. कारण हे दोन्ही रथाचे 2 चाक आहेत, हे दोन्ही बरोबर चालले पाहिजे. ठाणे शहरात वाढत्या काँक्रिटीकरणामुळे मातीचा नैसर्गिक समतोल बिघडत असून पर्यावरणावरती गंभीर परिणाम होत आहेत. मोकळी जमीन आणि मातीचा स्पर्श हरवल्याने मुलं निसर्गापासून दूर जात आहेत, ज्याचा त्याच्या सर्वांगीण विकासावरती विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवरती मृदा संवर्धनासाठी तातडीने पर्यावरणपूरक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.